अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आर्या अर्जुनला लग्न मोडण्याची धमकी देते आणि त्यामुळे अर्जुन आणि रुपालीला तर धक्काच बसतो. अर्जुन आर्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तू एवढा टोकाचा निर्णय का घेतेय, तू प्लीज मला थोडं समजून घे. मात्र आर्या म्हणत असते की प्रत्येक वेळी मीच तुला समजून का घ्यायचं अर्जुन. आणि त्यावेळी अर्जुन तिला सांगतो की प्लीज मला थोडा वेळ हवा आहे. तर आर्या विचारते की किती वेळ हवाय तुला. तर अर्जुन सांगतो 1 आठवडा. त्यावर आर्या म्हणते की एवढा वेळ मी तुला नाही देऊ शकत. आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू फक्त मला 4 दिवस दे. या 4 दिवसांमध्ये अमोल पूर्णपणे बरा होईल. मात्र आर्या म्हणत असते की जर तो बरा झाला तर मग तू त्याला आपल्या दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं आणि त्याला हे सुद्धा सांगायचं की मी त्याची होणारी आई आहे. आणि ते ऐकून अर्जुनला तर मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो की अगं हे काय बोलतेस तू, लहान मुलगा आहे तो. आणि त्यावर आर्या म्हणते की ठीक आहे, पण मग तू त्याला एवढं तरी नक्की सांग की आपल्या दोघांचं लग्न होणार आहे आणि आता यापुढे तू आणि त्याची ती अप्पूमा पुन्हा कधीच एकत्र येणार नाही. आणि ते ऐकून अर्जुनला तर काय बोलावं तेच सुचत नाही. तर रुपाली सुद्धा म्हणत असते की अर्जुन भाऊजी, आर्या एकदम बरोबर बोलत आहे. तर आर्या सुद्धा म्हणत असते की हो अर्जुन, आता तुला स्पष्टपणे अमोलला सगळं काही सांगायलाच हवं. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, बघेल मी. तर आर्या म्हणत असते की अर्जुन निदान यावेळी तरी दिलेला शब्द पाळ. आणि ते ऐकून अर्जुन काही न बोलता तेथून निघून जातो. तर आर्या रुपालीला विचारत असते की जाऊबाई, मी काही चुकीचं तर बोलले नाही ना. तर रुपाली म्हणते की अजिबात नाही, तू जे काही बोलली ते योग्यच आहे. दुसरीकडे कदम आणि अप्पी एकमेकांशी बोलत असतात. कदम म्हणत असतात की आता जे काही घडून गेले ते कोणीही बदलू शकत नाही. त्यावर अप्पी म्हणते की अगदी खरं आहे बाबा, पण आपण जे काही घडून गेले ते विसरून नव्याने सुरुवात तर करू शकतो ना. त्यावर कदम म्हणतात की अप्पी अगदी हाच विचार केला आणि अर्जुनला त्या आर्यासोबत साखरपुडा करायला सांगितला. आणि आता मला असं वाटतंय की मी खूप मोठी चूक केली, कारण त्यानंतर अर्जुनची आणि अमोलची भेट झाली आणि आता अर्जुनला अमोलसोबत राहावं वाटते. मात्र तिकडे ती आर्यासुद्धा खूप चिडचिड करत आहे. अर्जुन इकडे आलेला तिला अजिबात चालत नाही आणि यात तिचीसुद्धा काही चूक नाही. खरं तर तिच्या या दुःखाला मीच कारणीभूत आहे. मात्र अप्पी त्यांना समजावते की बाबा तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका, मी समजू शकते तुम्ही हे सगळं का केलं ते, आणि तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका. मात्र कदमांना खूप वाईट वाटत असतं. आणि मग ते अप्पीला विचारतात की तू अमोलची आणि अर्जुनची भेट आधीच घडवून का गं नाही आणली. आणि त्यावर अप्पी म्हणते की बाबा मला सुद्धा त्या दोघांनी भेटावं असं वाटत होतं, मात्र त्याआधीच रुपाली ताईंकडून मला अर्जुनच्या साखरपुड्याबद्दल समजलं आणि मग मी काळजीत पडले. मला असं वाटलं की आत्ता जर मी अमोलला घेऊन तिकडे आले तर सगळ्यांनाच असं वाटेल की मी अर्जुनचा साखरपुडा मोडायचा प्रयत्न करते, त्यामुळे काय करावं तेच मला कळलं नाही. तर कदम म्हणतात की जे काही घडलं त्यात ही चुकी नाही आहे. तर अप्पी म्हणत असते की नाही बाबा, माझीसुद्धा चुकीच आहे. अर्जुनने माझ्याशी संबंध तोडले होते, पण निदान मी तरी तुमच्याशी बोलायला यायला हवं होतं ना. मात्र मला असं वाटायचं की जर मी तुमच्याकडे आले तर अर्जुन अजून चिडेल, त्याचा राग वाढेल आणि त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. तर कदम म्हणतात की अप्पे, आत्तापर्यंत मी तुला खूप चुकीचा समजायचो, मात्र आत्ता जेव्हा मी तुझी बाजू ऐकून घेतली ना तेव्हा मला कळलं की तू चुकीची नाही आहेस बाळा. कदमांचं एवढं बोलणं ऐकून अप्पीला खूप आनंद होतो. कदमांना म्हणते की बाबा तुम्ही काळजी करू नका, मी अर्जुन आणि अमोलला एकमेकांपासून कधीच वेगळं करणार नाही. तर कदम विचारतात आणि तुमचं काय. तर अप्पी म्हणते की आत्तापर्यंत आम्हा दोघांच्या नात्याची दिशा नियतीनेच ठरवली आहे, यापुढे सुद्धा जे काही होईल ते चांगलंच होईल. आणि अप्पीचं असं बोलणं ऐकून कदम तिच्या डोक्यावर हात ठेवतात. दुसरीकडे रुपाली आणि आर्या गप्पा मारत बसलेल्या असतात. रुपाली आर्याला सांगत असते की तू अर्जुन भाऊजींसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जा, म्हणजे अर्जुन भाऊजीसुद्धा तुझ्याकडेच लक्ष देतील. जरी ती अप्पी त्यांच्यासमोर आली ना तरी त्यांचं तिच्याकडे लक्ष जाणार नाही. त्यावर आर्या विचारते पण त्यासाठी मग मी काय करू. तर रुपाली तिला सांगते की तू आज अर्जुन भाऊजींसोबत डेटवर जा. आणि ते ऐकून आर्या खुश होते आणि मग रुपाली तिला सगळा प्लॅन सांगते. त्यामुळे आर्या हो म्हणते आणि लगेच तयारीसाठी जाते. तर रुपाली हसतच स्वतःशी म्हणत असते की आर्याचं अर्जुन भाऊजींसोबतच लग्न होणार, काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तर दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलेला असतो. चिंचोके त्याला अनेक वेळा काय झालं हे विचारतात, पण त्याचं त्यांच्याकडे लक्षच जात नाही.
मात्र त्यानंतर चिंचोके पुन्हा एकदा मोठ्या आवाजात अर्जुनला विचारतात की साहेब नेमकं काय झाले. त्यावेळी मग अर्जुन म्हणतो की अरे इकडे आड आणि तिकडे वीर असं झालं आहे. एकीकडे अमोल आजारी आहे, त्याला असं वाटते की मी त्याच्यासोबत राहावं, आणि दुसरीकडे आर्या मी अप्पीच्या घरी जात आहे म्हणून ती चिडली आहे. काय करावं तेच सुचत नाही. अमोलसुद्धा मला 7 वर्षांनंतर भेटला आहे. आणि त्यावेळी चिंचोके म्हणतात की साहेब खरं आहे, मात्र ज्यावेळी तुमच्यासोबत कोणी नव्हतं त्यावेळी आर्या मॅडम होत्या हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुमच्या पुढे मोठा पेच उभा राहिला असेल तर तुम्ही एकतर आर्या मॅडमला स्पष्टपणे सांगा की मला तुमच्याशी लग्न करायला जमणार नाही, किंवा मग अमोलला तरी तुमच्या आणि आर्या मॅडमच्या लग्नाविषयी सांगा. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आणि ते ऐकून अर्जुन काळजीतच पडतो. तितक्यात मग आर्या त्या ठिकाणी येते, त्यामुळे चिंचोके तेथून निघून जातात. तर आर्या अर्जुनला विचारते की आज रात्री आपण डेटवर जायचं का. आणि ते ऐकून अर्जुन तर काहीच उत्तर देत नाही. तो विचारतो की असं अचानक कशासाठी. तर आर्या म्हणते की प्लीज अर्जुन, आजपासून आपण आपल्या नात्याची नवीन सुरुवात करूयात. प्लीज माझ्यासोबत आज तू डेटवर चल. त्यावर अर्जुन म्हणतो की आज मला अमोलला भेटायचं आहे. मात्र आर्या म्हणते की तू भेट त्याला, पण फक्त 2 तास माझ्यासोबत चल. आणि त्यावर मग अर्जुन नाईलाजाने हो म्हणतो. त्यामुळे आर्या खुश होते आणि लगेच तयारीसाठी जाते. तर अर्जुन खूप वैतागलेला असतो. तर दुसरीकडे अमोल बापूंसोबत आणि कदमांसोबत गप्पा मारत बसलेला असतो. दोघेजण अमोलला अर्जुन आणि अप्पीच्या अनेक गोष्टी सांगत असतात आणि त्यामुळे अमोल तर खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर कदम त्याला सांगतात की मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे. आणि मग ते त्याच्या पिशवीतून माउथ ऑर्गन काढतात आणि ते बघून अमोल तर खूप खुश होतो. तो लगेच ओळखतो की हे तर माझंच आहे. आणि मग तो त्यांना विचारतो की आजोबा हे तुमच्याकडे कसं आलं. आणि त्यावर कदम सांगतात की हे अर्जुन घेऊन आला होता. तर अमोल म्हणत असतो की हे तर माझंच आहे. आणि मग त्यानंतर कदम बापूंना आणि अमोलला उत्तराखंडमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतात. आणि त्यावेळी अमोलकडून ते माउथ ऑर्गन अर्जुनच्याच बॅगमध्ये पडलं होतं आणि तिकडूनच ते इथपर्यंत आलं हे बापूंना आणि अमोलला समजतं. आणि ते दोघेही खूपच खुश होतात. बापू म्हणत असतात की हे सगळं काही नियतीनेच घडवून आणलं. तर अमोल विचारतो की नियती म्हणजे कोण. आणि मग कदम आणि बापू त्याला नियतीबद्दल सांगतात. त्यामुळे अमोल खुश होतो. आणि मग त्यानंतर तो मनाशी ठरवतो की आता मीच माझ्या मा आणि बाबांमधील नियती होणार आणि त्यांना एकत्र आणणार. तर दुसरीकडे आर्या तिच्या आईला तिच्या आणि अर्जुनच्या डेटबद्दल सांगते. त्यामुळे आर्याची आईसुद्धा खूप खुश होते. आणि मग ती आर्याला डेटवर जाण्यासाठी तिची एक छान साडी देते. आणि ती साडी बघून आर्यासुद्धा खुश होते. तर तिची आई तिला सांगत असते की लग्नानंतर तुझ्या बाबांनी सगळ्यात पहिल्यांदा मला ही साडी घेतली होती. त्यामुळे आर्या खुश होते. तर दुसरीकडे अमोल अप्पीला नियतीबद्दल विचारत असतो. आणि त्यावेळी अप्पीला तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाचा क्षण आठवतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.